मित्रांनो नमस्कार. ऑनलाईन शाळेचा हा पहिला दिवस आहे तुमचा. आपण काही नवीन गोष्टींची चर्चा करणार आहोत. पण ही चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी एक गोष्ट मात्र मी तुम्हाला सांगायला विसरणार नाही की जर तुम्ही ऑनलाईन लेक्चर्स करत असाल तर तीन गोष्टींची आपल्याकडे गरज आहे. एक म्हणजे वही, दुसरं म्हणजे पेन आणि तिसरी जी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे एकांत. तुम्ही एकटा असणं खूप गरजेची गोष्ट मला वाटते की ज्यावेळा तुम्ही ऑनलाईन लेक्चर्स करत असता त्यावेळा डिस्टर्बन्स येऊ नये म्हणून एकांताची जागा शोधा, जेणेकरून तुम्हाला डिस्टर्ब होणार नाही. कारण जी लेक्चर्स आपण इथून पुढे बघत जाणार आहोत त्यासाठी गरज या गोष्टीची आहे की तुम्ही एकटा असणं. ऐकत असताना लहान लहान गोष्टी आपण बघत जाणार आहोत. क्लास जेव्हा अटेंड करत जाल तेव्हा तुम्हाला कळणार आहे की अगदी बेसिक टू ऍडव्हान्स या सगळ्या गोष्टी मित्रांनो आपण बघत जाणार आहोत. पॅटर्न मी पुन्हा एकदा तुम्हाला समजून सांगेन की एखादा घटक जेव्हा मी शिकवतो तेव्हा घटक शिकवल्यानंतर त्या घटकावर कशा पद्धतीचे प्रश्न आलेत त्याची सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. म्हणजे घटक निहाय आणि प्रश्नपत्रिकेचं तुलनात्मक अभ्यास हा आपला होत जाणार आहे. मग ती परीक्षा PSI असो, STI असो, राज्यसेवा असो, IBPS, TCS पॅटर्न, बँकिंग, SSC कोणती एक्झाम असो, पण त्या प्रत्येक परीक्षेला कशा पद्धतीचे त्या घटकावर प्रश्न फ्रेम केलेले आहेत त्या संदर्भात मित्रांनो आपण चर्चा करत जाणार आहोत. त्यामुळे मी सतत सांगत असतोय की एक वही एक पेन, जे मुद्दे मी तुमच्याशी बोलत असतो ते नोट डाऊन तुम्ही सुद्धा करत जाणं ही गरजेची गोष्ट आहे. PDF तुम्हाला उपलब्ध होतीलच, पण तुम्ही त्या नोट डाऊन करणं माझ्यासाठी अत्यंत गरजेची गोष्ट आहे. राईट. म्हणजे आजचा पहिला दिवस आहे आणि असा एक चॅप्टर की जो शाळा कॉलेजमध्ये तुम्हाला अगदी लहानपणापासून, म्हणजे तुमचा अगदी 5वीचा वर्ग असेल, 6वीचा वर्ग असेल, कॉलेजला कधी गेला असाल तर या सगळ्या कालावधीमध्ये तुम्हाला हा चॅप्टर मित्रांनो 100% शिकवला जातो इंग्रजीतला, जो म्हणजे आर्टिकल्स. आर्टिकल्स विषयी सुरुवात होते साधारणतः 5वी 6वीच्या दरम्यान आपण आर्टिकल्स बघायला सुरुवात करतो आणि आर्टिकलचे प्रकार, त्याचा वापर, मग ते गुरुजींनी सांगितलेलं असतं EIOU, ॲन वापरा, ऍपलच्या पाठीमागे ॲन येतं. ह्या बारीक सारीक गोष्टींची आपण सगळी चर्चा करत असतो. पण काही मुद्दे मित्रांनो मिस आउट होताना दिसतात, काही मुद्द्यांची आपल्याकडे चर्चाच होत नाही. त्यामुळं आपण अगदी बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत आर्टिकलच्या संदर्भात मित्रांनो चर्चेला सुरुवात करणार आहोत. ते पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण त्याचा विचार करत जाणार आहोत. परीक्षेला कसे प्रश्न आलेत, कशा पद्धतीनं प्रश्न फ्रेम केलेत या संदर्भात सुद्धा मित्रांनो मी चर्चेला सुरुवात करणार आहे. म्हणजे आर्टिकल्स बघत असताना बेसिक टू ऍडव्हान्स ज्या ज्या गोष्टींची आपल्याला परीक्षेसाठी गरज आहे त्या सगळ्या गोष्टी मित्रांनो आपण चर्चेच्या माध्यमातून शिकायला सुरुवात करणार आहोत. या ठिकाणी बघा, मी काही मुद्दे तुम्हाला देईन की त्या मुद्द्यांवर पहिल्यांदा आपण बोलू. मुद्दा माझ्यासमोर काय आहे बघा, की आर्टिकलचा वापर कशाच्या पूर्वी केला जातो. कधी विचार केलाय का मित्रांनो या गोष्टीचा की आर्टिकल्स कशाच्या पाठीमागं वापरली जातात. म्हणजे मी तुम्हाला समजा असं म्हणालो की वर्बच्या पाठीमागं आर्टिकल वापरलं जातं का, ऍडजेक्टिव्हच्या पाठीमागं आर्टिकल वापरलं जातं का. ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. ओके, विशेषणाच्या पाठीमागं आर्टिकल ऍडजेक्टिव्ह आर्टिकल वापरलं जातं का. म्हणजे वर्बच्या पाठीमागं, ऍडजेक्टिव्हच्या पाठीमागं का नाऊनच्या पाठीमागं आर्टिकल वापरलं जावं. आर्टिकलचा वापर कशाच्या पूर्वी केला जातो, सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो. हा बेसिक मुद्दा आहे. आर्टिकल्स हे कायम कशाच्या पाठीमागं वापरलं जातं असं जर तुम्हाला कोणी विचारलं किंवा हा बेस जर तुमचा पक्का पाहिजे असेल तर मित्रांनो आर्टिकल्स हे वापरलं जातं नामाच्या पूर्वी वापरलं जातं. ही कायम गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला शाळा कॉलेजमध्ये शिकवलेलं बघा, ते असं शिकवलंय अ बॉय. कशाच्या पाठीमागं आर्टिकल आलेला आहे, ते म्हणजे नामाच्या पाठीमागं. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, बेसिक मुद्दा तुमच्या लक्षात यायला पाहिजे की आर्टिकल्स ही कशाच्या पूर्वी वापरली जातात, नामाच्या पूर्वी. राईट. मी म्हणालो द डोअर, मी म्हणालो द डोअर. ओके, हे तुम्हाला दिसतं की नाम, डोअर इज अ नाउन, बॉय इज अ नाउन, आणि या नामाच्याच पाठीमागं मित्रांनो आर्टिकलचा वापर केला जातो. कधी असं झालंय का की असं कधी होणार नाही की अ टॉक. ओके, अ टॉक असं होणार नाही, कारण टॉक हे वर्ब आहे. एक गोष्ट लक्षात घ्या. किंवा असं कधी झालंय का अ सीट. अ सीट मित्रांनो असं कधीच होणार नाही, कारण हे सीट हे वर्ब आहे. वर्बच्या पाठीमागं तुम्हाला आर्टिकल येताना मित्रांनो दिसणार नाही.
पण नामाच्या पाठीमाग आर्टिकलचा वापर केला जातो, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट. नामासाठी वापरलं जातं, नामाच्या पाठीमाग त्याचा वापर होतो. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे मुद्दा कसा चर्चेला येतो बघा. समजा मी असं म्हणालो की ब्युटिफुल गर्ल, काय म्हणालो मी, ब्युटिफुल गर्ल. ओके, आता याच्या ठिकाणी तुम्हाला आर्टिकल वापरायचं आहे, तुम्ही अ वापरता, अ ब्युटिफुल गर्ल. मित्रांनो, हे अ जे आलेलं आहे ह्या ब्युटिफुलच्या, म्हणून लक्षात घ्या की आर्टिकलचा वापर कशाच्या पूर्वी केला जातो, नामाच्या पूर्वी. बेसिक इन्फॉर्मेशन म्हणालो मी, काय म्हणालो बघा, आर्टिकलचे बेसिक इन्फॉर्मेशन, आर्टिकल्स बेसिक इन्फॉर्मेशन आपण शिकायला लागलो. ही माहिती असणं खूप गरजेची गोष्ट आहे, कारण आर्टिकल चॅप्टरवर मित्रांनो PSI, STI, राज्यसेवा, अगदी नॅशनल लेवलची एक्झाम असेल, SSC ची एक्झाम असेल, बँकिंग असेल, प्रत्येक परीक्षेला मित्रांनो TCS IBPS पॅटर्न असेल ते सुद्धा प्रश्न आपण बघणार आहोत. TCS IBPS पॅटर्न खाली आलेले सुद्धा सगळे प्रश्न आपण पुढच्या टप्प्यावर चर्चेला घेत जाणार आहोत. मुद्दा तुमच्या मित्रांनो लक्षात आला का बघा, की आर्टिकलचा वापर हा कशाच्या पूर्वी केला जातो, नामाच्या पूर्वी केला जातो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि समजा त्या नामाच्या पूर्वी जर ऍडजेक्टिव्ह आलं तर त्या ऍडजेक्टिव्हच्या पाठीमागे तुम्ही आर्टिकल वापरता, पण ते वापरलं गेलेलं जे आर्टिकल आहे ते आर्टिकल असतं मुळातच नामासाठी. म्हणून याचं उत्तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला मी दिलेलं आहे, ते म्हणजे नामाच्या पूर्वी. बघा, आर्टिकलचा वापर कशाच्या पूर्वी केला जातो, नामाच्या पूर्वी केला जातो. ही बाब अत्यंत महत्वाची. या सगळ्या गोष्टी तुम्ही लिहून घेत गेलात, ऐकत गेलात, चर्चेत सहभागी झालात तर मित्रांनो तुम्हाला आर्टिकल्स का कोणताही चॅप्टर शिकणं अवघड जाणार नाही. मुद्दाम सांगा लागलोय की अशा पद्धतीची चर्चा, आणि या चर्चेवर पुढे कसं परीक्षेला प्रश्न आलेले आहेत ते सुद्धा मित्रांनो आपण बघणार आहोत. राईट, म्हणजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपला हा आहे की परीक्षेच्या अनुषंगाने हे सगळं बघायला लागलो. एक बेस आपला तयार व्हावा, आणि त्या बेस जेवढा आपला क्लिअर होईल तेवढा पुढे आलेले प्रश्न अगदी सहज आपल्याला सुटताना दिसतील. या ठिकाणी दुसरा एक मुद्दा माझ्यासाठी आर्टिकलच्या संदर्भात महत्वाचा. आर्टिकल्स हे वाक्यामध्ये कशाचे काम करतात, म्हणजे आर्टिकल्सला म्हणावं काय. तुम्ही आर्टिकलचा शब्द वापरला, समजा मी म्हणालो की राम, रामला तुम्ही म्हणाल नाऊन आहे, बरोबर. पार्ट्स ऑफ स्पीचच्या दृष्टिकोनातून विचार केला तर राम हे नाऊन आहे, बरोबर. मी म्हणालो रिच, राम हा रिच आहे तर हे ऍडजेक्टिव्ह आहे. माझा मुद्दा कळायला लागलाय का बघा, की रिच हे काय आहे, ऍडजेक्टिव्ह आहे, राम हे काय आहे, नाऊन आहे. म्हणजे प्रत्येक पार्ट्स ऑफ स्पीचचा विचार केला तर आर्टिकल्स हे वाक्यामध्ये कशाचे काम करतात, काम त्याचं काय आहे, नेमकं भूमिका त्याची कोणती आहे. मित्रांनो बघा, की म्हणालो की मी वाक्यामध्ये समजा असं म्हणालो की रिच बॉय, काय म्हणालो मी, रिच बॉय, बरोबर. आणि बॉयच्या पाठीमाग हे आल्यामुळं ओके हे ऍडजेक्टिव्ह आहे, सांगायची गरज नाही, बरोबर, की हे ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण आहे, बॉयच्या पाठीमाग आलेला आहे. मी म्हणालो अ बॉय, ओके, हे कशाच्या पाठीमाग आलं सांगा, बॉयच्या पाठीमाग आलेला आहे. मित्रांनो हे सुद्धा कुणाचं काम करतं, ऍडजेक्टिव्हचं काम करतं. म्हणजे आर्टिकल्स ही कशाचं काम करतात, मुळात मुद्दा पार्ट्स ऑफ स्पीचच्या दृष्टिकोनातून. मी कशाच्या, आर्टिकल्स हे शब्द झाले, पण पार्ट्स ऑफ स्पीचच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर ते काम कशाचं करतात. जसं रिच हा शब्द ऍडजेक्टिव्हचं काम करतो, तो नामाच्या पाठीमागे येतो, तसं आर्टिकल सुद्धा नामाच्या पाठीमागे येत असल्यामुळं कशाचं काम करतं, ऍडजेक्टिव्हचं काम करतं. हे आपण कधी विचारातच घेतलेलं नाही. आपण फक्त आर्टिकल शिकतो, पण ते पार्ट्स ऑफ स्पीचच्या दृष्टिकोनातून त्याची भूमिका काय आहे हे मात्र मित्रांनो आपण समजून घेतलेलं नाही. मुद्दा तुम्हाला कळालेला आहे का बघा. मी चर्चा करायला लागलोय आर्टिकल्सच्या बेसिक मुद्द्यांची, की जे मुद्दे मला परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे आहेत. हे जर बेस पक्का असेल तर तुम्हाला मित्रांनो अडचण येत नाही, कारण पुढच्या प्रत्येक टप्प्यावर या गोष्टी समजून घेतल्यानंतर प्रश्नांची उत्तरं देणं मित्रांनो सोपं जातं. म्हणून या बारीक सारीक सगळ्या गोष्टी, आणि तुम्हाला आर्टिकल्स हा चॅप्टर का कळाला नसावा शाळेत, हे कसं कळेल 5वीच्या मुलाला, हे कसं कळेल 10वीच्या मुलाला. एक विशिष्ट प्रकारची वयाची रेंज यावी लागते, तेवढा पोक्तपणा यावा लागतो, त्यावेळेला या सगळ्या गोष्टी मित्रांनो कळायला चालू होतात. आर्टिकल्स चॅप्टर तुम्हाला, आर्टिकल हा घटक तुम्हाला कधी कॉलेजमध्ये शिकवला का बघा. कॉलेजमध्ये आपल्याला आर्टिकल शिकवलंच जात नाही. आपल्याला शिकवलं कधी जातं, शाळेत 8वी 9वीला. मग त्या मुलाला कसं कळेल की ऍडजेक्टिव्हच्या पाठीमागं
आर्टिकल येऊ शकतं पण ते नामासाठी येतं हे त्या मुलाला कसं कळेल? म्हणजे तो पोक्तपणा किंवा ती बाजू त्याला कधीही कळत नाही. म्हणून लक्षात घ्या, आपण त्या सगळ्या बेसिक सगळ्या गोष्टींची चर्चा करायला लागलोय की बॉयच्या पाठीमाग आर्टिकल आहे आणि हे आर्टिकल कुणाची भूमिका बजावतं? ऍडजेक्टिव्हची भूमिका बजावतं. जसं बॉयच्या पाठीमाग रिच आलेला आहे तसं बॉयच्या पाठीमाग आल्यामुळं ते ऍडजेक्टिव्हची भूमिका बजावताना तुम्हाला दिसेल. म्हणजे हे प्रश्न मी मुद्दाम तयार केले की हे बेस आपल्याला येणं खूप गरजेची गोष्ट आहे. या ठिकाणी मी त्याचं उत्तर दिलेलं आहे मित्रांनो. बघा हे कशाचं काम करतं? विशेषणाचं काम करतं. ओके, आर्टिकलचा वापर कशाच्या पूर्वी केला जातो? नामाच्या पूर्वी केला जातो. बेसिक टप्प्यातून आपण शिकायला सुरुवात करू. अगदी 5वीच्या वर्गात बसल्यासारखं प्रत्येक गोष्ट तुमच्याशी मी चर्चा करायला लागलोय, शेअर करायला लागलोय. आलेले प्रश्न सुद्धा दाखवणार आहे, कशा पद्धतीचे प्रश्न याच्यावर फ्रेम केलेत ते सुद्धा आपण चर्चेला घेऊ. मुद्दा काय बघा, आर्टिकलचे मुख्य किती प्रकार होतात? साधं लॉजिक मित्रांनो, आर्टिकलचे 2 प्रकार तुम्हाला होताना दिसतील. तुम्ही शाळेत ऐकले असतील बघा, अँड द. पण त्याचे 2 प्रकार कोणते आहेत त्या संदर्भात आपण बोलणार आहोत मित्रांनो. आर्टिकलचे मुख्य किती प्रकार होतात? 2 प्रकार होतात. लक्षात घ्या, ते 2 प्रकार सुद्धा मी समजून सांगणार आहे, त्याचे अर्थ आपण बघणार आहोत. लक्षात घ्या, आर्टिकलचे आपल्याला 2 प्रकार दिसतात. त्या 2 प्रकाराच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. आर्टिकलचे मुख्य प्रकार किती होतात? 2. आणि आर्टिकल्स हे वाक्यामध्ये कशाचं काम करतं? विशेषणाचं. आणि आर्टिकल सगळ्यात महत्वाचं कशाच्या पाठीमागे येतं? नामाच्या पाठीमागे येतं. नामाच्या पाठीमागं जर विशेषण आलं तर त्याच्या पाठीमागं आर्टिकल येतं, पण ते आलेलं आर्टिकल नामासाठी असतं. म्हणजे या बाजू मित्रांनो अत्यंत महत्वाच्या आहेत. हे 3 मुद्दे आपण चर्चेला घेतले. तिन्ही मुद्दे तुम्हाला कळाले का बघा. मग हे जर कळालं असेल, जर मी इथं म्हणालो असेल तर आर्टिकलचे 2 प्रकार होतात, तर मग ते कोणते 2 प्रकार होतात त्या संदर्भात मित्रांनो आपण बोलणं खूप गरजेची गोष्ट आहे. आर्टिकलचे मुख्य 2 प्रकार कोणते? पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे डेफिनेट आर्टिकल. बघा, एक प्रकार आहे डेफिनेट आर्टिकल आणि दुसरा जो प्रकार आहे त्याला म्हटलं जातं इनडेफिनेट आर्टिकल. काय आहे? इनडेफिनेट आर्टिकल. हे 2 प्रकार आहेत मित्रांनो, की डेफिनेट आर्टिकल आणि इनडेफिनेट आर्टिकल्स. आता इथं गंमत अशी आहे की याच्यामध्ये आपल्याला दिसतं द आणि याच्यामध्ये दिसतात आणखी ॲन. 2 आर्टिकल्स आपल्याला दिसतात जी इनडेफिनेट आर्टिकल्स आहेत. मुद्दा मित्रांनो पुन्हा एकदा लक्षात घ्या, या ठिकाणी आपल्याला ही बाजू कळणं खूप गरजेची गोष्ट आहे की 2 आर्टिकलचे प्रकार डेफिनेट आणि इनडेफिनेट असे ते प्रकार होतात. ह्या 2 आर्टिकलच्या प्रकाराच्या वापराच्या संदर्भात आपल्याला माहिती असणं खूप गरजेची गोष्ट आहे. मूळ मुद्दा कुठे येतो की जर मला द चा अर्थ माहिती असेल, ॲन चा अर्थ माहिती असेल तर त्याचा वापर करणं मित्रांनो सोपं जातं. जसं मी म्हणालो की बॉय या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे. काय बॉय या शब्दाचा अर्थ काय आहे? मुलगा. पण मी जर असं म्हणालो द या शब्दाचा अर्थ काय, तर बऱ्याच विद्यार्थ्यांना 90% विद्यार्थ्यांना द या शब्दाचा अर्थच माहित नाही. किंवा ॲनचा अर्थ काय? किंवा ॲनचा मी विचारला अर्थ, तर किंवा ॲनचा सुद्धा अर्थ विद्यार्थ्यांना माहिती नसतो. किंवा ॲन याचा अर्थ काय? प्रत्येक शब्दाला अर्थ असायला हवा. जर द हा शब्द असेल तर त्याचा काहीतरी अर्थ असेल, किंवा ॲन असेल तर त्याचा काहीतरी अर्थ असेल. बघा मित्रांनो, द चा अर्थ आहे, हा शब्द घेतलेला आहे दॅट या शब्दापासून. कशापासून घेतलेला आहे? दॅट. आणि दॅट हा शब्द डेफिनेट माहिती सांगतो. दॅट बॉय, दॅट गर्ल, दॅट डोअर, दॅट कॅमेरा. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की द हा शब्द दॅट या शब्दापासून घेतलेला आहे. लक्षात ठेवा, तो, ती, ते असा त्याचा अर्थ होतो. आणि किंवा ॲनचा मित्रांनो अर्थ होतो वन. म्हणजे ही बाब मित्रांनो विसरू नका की द चा अर्थ काय होतो? दॅट. ते पॉइंट करतं, एखाद्या गोष्टीकडे ते दाखवतं, म्हणून तरी त्याला डेफिनेट आर्टिकल म्हटलेलं आहे. आणि इनडेफिनेट आर्टिकल्स मध्ये तुम्हाला 2 आर्टिकल्स दिसतील, आणखी ॲन, आणि त्याचा अर्थ आहे मित्रांनो वन. वन किंवा त्याचा अर्थ इच सुद्धा घेऊ शकता. म्हणजे हे झाले डेफिनेट आणि इनडेफिनेट आर्टिकल्स, हे 2 प्रकार. आणि त्याच्या अर्थाच्या संदर्भात मित्रांनो आपण बोललो. वापराच्या संदर्भात काय होऊ शकतं त्या संदर्भात मित्रांनो आपल्याला बोलावं लागेल. मग इथं मी म्हटलेलं आहे बघा,
हे तुम्हाला दिलेलं आहे या ठिकाणी. डेफिनेट आर्टिकल आणखी इनडेफिनेट आर्टिकल्स या ठिकाणी म्हटले द, या ठिकाणी म्हटले अ आणखी ॲन. म्हणजे आज मुद्दा काय क्लिअर झाला. आजच्या सेशन मध्ये आपण काय शिकलो तर आपल्याला आर्टिकलचे प्रकार कळाले, आर्टिकलचा वापर कशाच्या पूर्वी केला जातो ते कळालं. ओके, द चा अर्थ कळाला. द हा शब्द कुणाकडून आणलेला आहे, दॅट या शब्दाकडून घेतलेला आहे. म्हणजे त्या ठिकाणी दॅट बसेल त्या ठिकाणी तुम्ही द वापरू शकता. कसं बसतं, कसं बसवावं या संदर्भातले नियम मी नंतर सांगेन. पण मुद्दा बेसिक आपण चर्चेला घ्यायला लागलोय की प्रत्येक शब्दाला जो अर्थ असतो तो अर्थ कळाला तर बाकीच्या गोष्टी आपल्याला कळणं काय जाणार आहे, सोपं जाणार आहे. अ किंवा ॲन, अ किंवा ॲनचा अर्थ मी सांगितला. अ किंवा ॲनचा अर्थ आहे वन असा त्याचा अर्थ होतो. कशा पद्धतीने ते वापरात येतं त्या संदर्भात मित्रांनो आपण चर्चेला सुरुवात करू शकतो की या ठिकाणी दोन प्रकारचे आपल्याला काय सापडले, आर्टिकल्स. मग आता मुद्दे जसे पुढे सरकत जातात त्यावेळेला हा मुद्दा अत्यंत महत्वाचा. मुद्दा काय बघा, अ ॲनचा वापर सिंग्युलर की प्लुरल नामांसाठी केला जातो. माझा प्रश्न बघा काय कळालाय. बेसिक मुद्द्यांचे मित्रांनो आपण चर्चा करायला लागलोय. अ किंवा ॲनचा वापर सिंग्युलर की प्लुरल नामांसाठी केला जातो. तुम्ही काय सांगाल, अ किंवा ॲनचा वापर हा सिंग्युलर नामासाठी करावा का प्लुरल नामासाठी? मित्रांनो कायम लक्षात ठेवा, अ किंवा ॲनचा वापर फक्त आणि फक्त सिंग्युलर नामांसाठी केला जातो. तुम्हाला असं कधीही दिसणार नाही अ बॉईज, हे रॉंग आहे. अ बॉईज इज ऍब्सोल्युटली रॉंग. तुम्हाला असं कधीही दिसणार नाही ॲन ऍपल्स. बघा मी काय म्हणायला लागलोय, ॲन ऍपल्स म्हणालोय हे चुकीचं आहे कारण हे प्लुरल आहे, याच्या पाठीमागे ॲन येणार नाही आहे. मुद्दा तुमच्या लक्षात आलाय का? बघा शाळेत हेच शिकवलं जातं ॲन ऍपल, ॲन ऍपल, आणि हे यस दिल्यानंतर मात्र ॲन लागत नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. का? कारण अ किंवा ॲनचा वापर फक्त कुणासाठी केला जातो, सिंग्युलर नामांसाठी. तुम्हाला असं कधीही म्हणता येणार नाही अ बर्ड्स, यू आर रॉंग. बर्ड्स म्हणजे पक्षी, अ बर्ड्स कधीही म्हणू नये. अ बर्ड होऊ शकतं. काय होऊ शकतं? अ बर्ड. यू आर करेक्ट. बर्डच्या पाठीमाग अ येईल कारण हे सिंग्युलर नाउन आहे. ओके, सिंग्युलर नामाच्या पाठीमाग तुम्ही काय वापरू शकता, अ किंवा ॲन वापरू शकता. बेसिक मुद्द्यांची मित्रांनो चर्चा करालोय. हे बेसिक मुद्दे आपण विचारात घेतले पाहिजेत कारण हे कधी काळी शिकवलेत शाळेत असताना जे आपल्याला आज आठवत सुद्धा नाहीत. म्हणून या सगळ्या बेसिक बाजूंची मित्रांनो मी चर्चा करायला लागलोय की अ किंवा ॲनचा वापर फक्त कुणासाठी केला जातो, सिंग्युलर नामांसाठी केला जातो. सिंग्युलर नामांच्या पाठीमागच ते वापरलं जातं. असं कधीही होणार नाही मित्रांनो, पेन्सच्या पाठीमाग तुम्हाला अ दिसणार नाही. पेनच्या पाठीमाग काय दिसणार नाही, अ पेन्स इज रॉंग. तुम्ही असं म्हणू शकता, एक पेन असेल तर तुम्ही अ म्हणू शकता, पण पेनच्या पाठीमाग प्लुरल असल्यामुळं अ येणार नाही. म्हणजे लक्षात घ्या, अ किंवा ॲनचा वापर कुणासाठी केला जावा, सिंग्युलर नामांसाठी. म्हणजे ही बाजू अत्यंत महत्वाची आहे मित्रांनो, हे कळावं लागेल. म्हणून मग या ठिकाणी मी म्हटलेलं आहे अ किंवा ॲनचा वापर कशासाठी केला जातो या संदर्भात मी म्हटलेलं आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे कशासाठी, सिंग्युलर नामांसाठी केला जातो. सगळे मुद्दे तुम्ही लिहून घेऊ शकता. म्हणून मी म्हटलं होतं मगाशी की तुम्ही जेव्हा असे सेशन इंग्रजीचे माझ्यासोबत अटेंड करत असता तेव्हा तीन गोष्टींची गरज आहे. एक म्हणजे वही, पेन आणि एकांत. जर तुम्ही या सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा ऐकत गेलात, मला नाही वाटत की तुम्हाला कोणती अडचण येईल. आणि परीक्षेला आलेले प्रश्न तर मी तुम्हाला दाखवणार आहे. लक्षात घ्या, या बेसिक गोष्टी मित्रांनो कायम लक्षात घ्या, तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही. मग या ठिकाणी मी त्याचे उदाहरणं दिले. ते बघा, तुम्हाला बॉयच्या पाठीमाग अ वापरता येईल, रोडच्या पाठीमाग अ येऊ शकतं, टेबल. बॉईजच्या पाठीमाग मात्र अ बॉईज किंवा ॲन बॉईज कधी होणार नाही. मी काय सांगितलं, अ बॉईज कधी होणार नाही. ओके, मोबाईलच्या पाठीमाग अ मोबाईल्स कधी होणार नाही. लक्षात घ्या. ओके, टीमच्या पाठीमाग अ टीम्स कधीही होणार नाही कारण प्लुरल आहे, प्लुरल आहे, प्लुरल. बॉईज इज अ प्लुरल, मोबाईल्स इज अ प्लुरल, टीम्स इज अ प्लुरल. ओके, ऍपल्स. बघा ऍपलच्या पाठीमाग मात्र तुम्ही ॲन वापरू शकता, याचं कारण हे सिंग्युलर दिलेलं आहे. म्हणजे एक गोष्ट तुमच्या लक्षात आले का? बघा मुद्दे सगळे आपण ते शाळेतले विसरलेले मुद्दे पुन्हा एकदा आपण चर्चेला घ्यायला लागलोय, पुन्हा एकदा बघायला लागलोय मित्रांनो की कशा पद्धतीने हे रिवाइज करता येईल. अ किंवा ॲनचा वापर कशासाठी केला जावा मित्रांनो, सिंग्युलर नामांसाठीच फक्त त्याचा वापर केला जावा.
मुद्दा क्लिअर झाला असावा. या ठिकाणी मी उदाहरणं दिलेले आहेत. या ठिकाणी येणार नाही, येणार नाही, या ठिकाणी ॲन येईल, कारण हे ऍपल इज इन सिंग्युलर फॉर्म. राईट. म्हणजे अशा पद्धतीनं ज्यावेळा आपण बघत जाऊ त्यावेळा मी म्हणेन खऱ्या अर्थानं आपल्याला कळायला चालू होईल. द चा वापर सिंग्युलर की प्लुरल नामांसाठी केला जातो. काय सांगाल? द चा वापर कशासाठी करावा? सिंग्युलर नामांसाठी का प्लुरल नामांसाठी? मित्रांनो, ही बाब कधीही विसरू नका. द चा वापर हा सिंग्युलर आणि प्लुरल दोन्हीही नामांच्या पाठीमागे केला जाऊ शकतो. म्हणजे असं होऊ शकतं, अ बॉय पण होऊ शकतं, द बॉईज पण होऊ शकतं. इथं बघा मी काय म्हटलं, या ठिकाणी द बॉय पण होऊ शकतं किंवा द बॉईज पण होऊ शकतं. द च्या वापराच्या संदर्भात मी बोलतोय. बघा, द बॉय पण होऊ शकतं, द बॉईज पण होऊ शकतं. द बॉय इज अ सिंग्युलर, बॉईज इज अ प्लुरल. द चा वापर मात्र सिंग्युलर किंवा प्लुरल दोन्ही नामांसाठी केला जातो. एक गोष्ट तुमच्या लक्षात यायला पाहिजे, मी असं म्हणू शकतो द टेबल, असंही म्हणू शकतो आणि मी म्हणू शकतो द टेबल्स. दोन्हीही नामांच्या पाठीमागं मित्रांनो द चा वापर केला जाऊ शकतो. म्हणजे द च्या वापराला तसं बंधन नाही आहे, पण अ किंवा ॲनच्या वापराला मात्र मित्रांनो बंधन येतं. कारण ते नाऊन काय असावं लागतं? सिंग्युलर असावं लागतं, तरच तुम्ही अ किंवा ॲन वापरू शकता. म्हणून इंग्रजीमध्ये बघा सगळीकडे द चा वापर जास्त दिसतो. कोणतंही इंग्रजीचं पान तुम्ही वाचायला घेतलात आणि त्याच्यामध्ये अ, ॲन आणि द ची संख्या मोजली तर तुमच्या लक्षात येईल मित्रांनो की द ची संख्या जास्त आहे. कारण द च्या वापराला बंधनं नाही आहेत. द चा वापर सिंग्युलर नामाच्याही पाठीमागे केला जाऊ शकतो आणि प्लुरल नामाच्या पाठीमागे सुद्धा द वापरलं जाऊ शकतं. पण अ किंवा ॲनच्या वापरावर मात्र बरेच निर्बंध आहेत. त्यामुळे अ आणि ॲनचा वापर कमी प्रमाणात दिसतो, पण द चा वापर मात्र सर्रास सगळीकडे दिसतो. याचं कारण मित्रांनो हे आज कळायला असावं की द चा वापर सिंग्युलर नामासाठी केला जातो, प्लुरल नामासाठी केला जातो. कसा केला जातो, कसा करावा, का करावा, चर्चा नंतर. पण हे मुद्दे माझे क्लिअर पाहिजेत. अ ॲन सिंग्युलर नामासाठी, द चा वापर सिंग्युलर आणि प्लुरल दोन्ही नामांसाठी केला जातो. हे ज्याला मित्रांनो कळालं त्याला मी म्हणेन खऱ्या अर्थानं बेस पक्का व्हायला लागला. कळणं खूप सोपं आहे मित्रांनो. याचं उत्तर या ठिकाणी मी दिलेलं आहे. या ठिकाणी त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल. यस, हे बघा, सिंग्युलर अँड प्लुरल. द चा वापर सिंग्युलर की प्लुरल नामांसाठी केला जातो. सिंग्युलर अँड प्लुरल दोन्ही नामांसाठी ते तुम्ही करू शकता. आणि या ठिकाणी मात्र मी उदाहरणं तुम्हाला दिलेली आहेत. या ठिकाणी उदाहरणं बघा. याच्या पाठीमागं सुद्धा द येऊ शकतं, याच्या पाठीमागं द येईल, बॉय, बॉईज. रोडच्या पाठीमागही द येऊ शकतं, इथंही द येऊ शकतं. टीमच्या पाठीमागही द येऊ शकतं, टीम्सच्या पाठीमागं सुद्धा द येऊ शकतं. सिंग्युलर प्लुरल इथं भेदच नाही. दोन्ही नामांसाठी तुम्ही काय वापरू शकता? द वापरू शकता. बेसिक टप्पा आपण बघायला लागलोय, बेसिक चर्चा आपण करायला लागलोय की अशा पद्धतीनं ज्यावेळा आपण हे बेस सगळा पक्का करत जाऊ, अ ॲनचा वापर, त्याचा अर्थ काय आहे, तो शब्द कसा आला, ते वापरत असताना काय काळजी घ्यावी, या सगळ्या गोष्टी मित्रांनो परीक्षेसाठी अत्यंत महत्वाच्या आहेत. बऱ्याच वेळेला या ठिकाणी अ बॉईज देतात, त्यावेळेला आपल्याला कळालं पाहिजे की ते काय आहे, चुकीचं आहे हे आपल्याला कळालं पाहिजे. यस. पुढच्या मुद्द्याकडे गेल्यानंतर मित्रांनो मुद्दा काय आहे हे तुम्हाला सांगितलं समजून. पुढच्या मुद्द्याकडे मित्रांनो जाऊ. आता या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा मुद्दा, जो परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचा मुद्दा मित्रांनो, हा आहे महत्वाचा नियम. या नियमांवर परीक्षेला बरेच प्रश्न दिसतील. नाऊन ज्यावेळी सिंग्युलर काउंटेबल कॉमन नाऊन असेल, सिंग्युलर काउंटेबल कॉमन नाऊन असेल व त्याची सुरुवात जर कन्सोनंट साऊंडने झाली, हा शब्द अत्यंत महत्वाचा मित्रांनो, कन्सोनंट साऊंड. जर त्याची सुरुवात कन्सोनंट साऊंडने होत असेल तर त्याच्या पाठीमागे काय वापरावे? अ वापरावे. आता मुद्दा आहे तो कन्सोनंट म्हणजे काय मित्रांनो? कन्सोनंट या शब्दाचा अर्थ आहे व्यंजन. जर व्यंजनासारख्या आवाजानं जर त्या नामाची सुरुवात झाली तर त्याच्या पाठीमागं मित्रांनो काय वापरायचं आहे? अ वापरायचं आहे. तुम्हाला तर हे माहिती आहे, ए, ई, आय, ओ, यू हे जे आहेत हे स्वर आहेत. या स्वरांना सोडून जर इतर कोणत्या आवाजानं, म्हणजे जे 21 व्यंजन आहेत त्यानं जर एखाद्या नामाची सुरुवात होत असेल तर त्याच्या पाठीमागं मित्रांनो
आपल्याला वापरायचं आहे ते अ वापरायचं आहे. साधं लॉजिक. या ठिकाणी कॉन्सोनंट म्हणजे व्यंजन लक्षात ठेवा. आणि मग आपल्याला कळतं, समजा बॉय जर आलं तर बॉय हे सिंग्युलर आहे, काउंटेबल आहे, कॉमन नाउन आहे. या ठिकाणी तुम्ही अ वापरू शकता. समजा मी असं म्हणालो रोड, तर रोडच्या पाठीमागं सुद्धा मित्रांनो काय येणार आहे? अ येणार आहे. कारण रोड हे नाउन सिंग्युलर आहे, काउंटेबल आहे, कॉमन नाउन. आणि त्याची सुरुवात बघा आर, रोड, र न होते. याचा अर्थ ते व्यंजन आहे, त्याच्या पाठीमागं येईल. बॉय व्यंजन आहे मित्रांनो, अ येईल. मी असं म्हणालो टीम, टीमच्या पाठीमागं सुद्धा तुम्ही अ वापरू शकता. टी न सुरुवात, ट न सुरुवात होते. या ठिकाणी व्यंजन आहे मित्रांनो, अ वापरा. व्यंजनानं सुरुवात होणारा फक्त अक्षर नव्हे, आवाज. आवाज पाहिजे मित्रांनो, ही सगळ्यात महत्वाची. की कॉन्सोनंट सारखा आवाज येत असेल तर मित्रांनो त्याच्या पाठीमागं आपल्याला अ वापरायचा आहे. आवाज महत्वाचा. अ किंवा च्या वापराच्या संदर्भात मित्रांनो सगळ्यात महत्वाचा शब्द जो आहे तो म्हणजे साऊंड. कॉन्सोनंट सारखा साऊंड येत असेल तर तुम्ही अ वापरणार आहात, हे लक्षात घ्या. बऱ्याच वेळा युनिव्हर्सिटी काय आहे? युनिव्हर्सिटी. याच्या पाठीमागं मित्रांनो अ वापरलं जातं. याचं कारण काय? तुम्हाला स्वर काय शिकवलेत? स्वर मी म्हटलो ए, ई, आय, ओ, यू हे स्वर झाले. यू तर इथं दिसतंय, पण मी इथं अ वापरलंय कारण याचा उच्चार य न व्हायला लागलेला आहे. आणि य हे व्यंजन आहे. अ युनिव्हर्सिटी, अ युनिव्हर्सिटी. इथं य दिसतंय. य जरी यू असलं तरी आवाज हा कॉन्सोनंट सारखा यायला लागलाय, साऊंड यायला लागलाय कॉन्सोनंट सारखा. त्यामुळे याच्या ठिकाणी तुम्ही अ वापरणार आहात. मित्रांनो तुम्हाला कळालंय का? बघा, म्हणून अ च्या वापराच्या सुरुवात किंवा अ च्या वापराच्या संदर्भात किंवा च्या वापराच्या संदर्भात साऊंड प्लेस व्हेरी इम्पॉर्टंट रोल. साऊंड अत्यंत महत्वाचा आहे. साऊंड जर व्यंजनासारखा आला आणि अक्षर काहीही जरी असलं, साऊंड व्यंजनासारखा आला तर आपल्याला काय वापरायचं आहे? अ वापरायचं आहे. ही साधी बाजू. मग हे जर कळालं असेल तर मित्रांनो आपल्याला इथं मी ती उदाहरणं दिलीत. बघा, कार क न सुरुवात होते, अ येईल. पर्स प न सुरुवात होते, अ येईल. मॅन सिंग्युलर आहे, काउंटेबल आहे, कॉमन नाउन आहे, व्यंजनासारख्या आवाजानं सुरुवात आहे, अ येईल. अ शॉप, अ डोअर. मित्रांनो मी सांगायची गरज नाही, या ठिकाणी आपल्याला कळतं की सगळी नाउन सिंग्युलर आहेत, काउंटेबल कॉमन नाउन आहेत. सुरुवात कशानं व्हायला लागले? कन्सोनंट साऊंड न व्हायला लागले आणि त्यामुळे याच्या ठिकाणी अ येणार आहे. साध्या गोष्टी आहेत मित्रांनो, पण याच्यावर परीक्षेला प्रश्न आहेत. प्रश्न कसे आहेत ते मी दाखवणारच आहे. याच टप्प्यावर लगेच तुम्हाला कळणार आहे की कशा पद्धतीचे प्रश्न त्याने विचारलेत ते सुद्धा आपण बघणार आहोत. कारण प्रत्येक परीक्षेला कुठं ना कुठेतरी याच्यावर प्रश्न आले. दुसरा मुद्दा नंबर 2. तोच नियम मी लिहिलेला आहे, फक्त फरक कुठे केलाय बघा. नाउन ज्यावेळी सिंग्युलर, काउंटेबल, कॉमन नाउन असेल व त्याची सुरुवात वोवेल साऊंड. वोवेल तर तुम्हाला आता मगाशी बोललो होतो, ए, ई, आय, ओ, यू यानं जर झाली तर मित्रांनो आपल्याला वापरायचं आहे ते म्हणजे ॲन. काय वापरायचं आहे? ॲन वापरायचं आहे. लक्षात ठेवा, जर त्या नामाची सुरुवात वोवेल साऊंड न होत असेल आणि जर ते नाउन सिंग्युलर, काउंटेबल, कॉमन नाउन असेल तर मित्रांनो आपल्याला काय वापरायचं आहे? ॲन. म्हणजे उदाहरणादाखल तुम्हाला शाळेत शिकवलंय बघा, ऍपल याच्या पाठीमागं काय येणार आहे? ॲन ऍपल. पण मित्रांनो लक्षात येऊ द्या, सिंग्युलर नाउन आहे ॲन ऍपल. मी म्हणालो ॲन ऑरेंज. ओके, ॲन ऑरेंज, ॲन ऍपल. उच्चार बघा, उच्चार बघा, इथं या ठिकाणी स्वरासारखा उच्चार होतोय. मी याच्या पाठीमागे ॲन वापरणार आहे. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, अ किंवा ॲनच्या वापराच्या संदर्भात महत्वाचं काय आहे? साऊंड. वोवेल सारखा साऊंड येत असेल त्या नामाच्या सुरुवातीचा उच्चार 100% ॲन वापरा. जर त्याची सुरुवात जर कन्सोनंट साऊंड न होत असेल, साऊंड न होत असेल तर 100% तुम्ही अ वापरा. वोवेल साऊंड असेल तर ॲन वापरा. साऊंड प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. बऱ्याच वेळेला असं होऊ शकतं, स्वर दिसतो पण उच्चार मात्र त्या स्वरासारखा नसतो, तो व्यंजनासारखा होऊ शकतो. अशा वेळेला आपल्याला काय घ्यावे लागते? काळजी. उदाहरणादाखल मी म्हणाला आर. काय आहे आर? अक्षर म्हणाल तर व्यंजन आहे, तर उच्चार कसा व्हायला लागलाय? आर. काय सांगा? आर. याचा उच्चार होतो मित्रांनो आर. आता आ हा शब्द स्वर आहे,
म्हणून याच्या पाठीमागे ॲन येणार. मी अक्षर विचारात घेतला का आवाज विचारात घेतला? आवाज, म्हणून इथं म्हटलेलं आहे मित्रांनो साऊंड. तुमच्या लक्षात या लागलाय का बघा, वोवल साऊंड अँड कन्सोनंट साऊंड. साऊंड प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल. अ किंवा ॲनच्या बाबतीत साऊंड महत्वाचा आहे, अक्षर महत्वाचं नाही. पुन्हा पुन्हा सांगा लागलोय की इथं उच्चार कशासारखा व्हावा लागलाय, स्वरासारखा व्हावा लागलाय. उच्चार मी म्हणालो, अक्षर म्हणाल तर अक्षर व्यंजन आहे, यच हे काय व्यंजन आहे, पण उच्चार स्वरासारखा व्हावा लागला. या ठिकाणी मित्रांनो काय दिसतंय, ॲन आलेलं दिसतं. ॲन आर, आय एम हाफ ॲन आर लेट. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की या ठिकाणी जर उच्चार स्वरासारखा होत असेल, नाऊन सिंग्युलर काउंटेबल कॉमन असेल तर आपल्याला वापरायचा आहे ॲन. म्हणून या ठिकाणी उदाहरण आहेत मित्रांनो, ॲन ऑरेंज, ॲन एग, ॲन ॲपल, ॲन आर. दिसतंय का बघा, सगळ्या ठिकाणी उच्चार बघा, उच्चार हे स्वरासारखे आहेत, अक्षर काही असलं तरी चालेल. दोन नियम महत्वाचे शिकलो. आर्टिकल्स कशाच्या पाठीमागं वापरतात हे शिकलो. आर्टिकलचे प्रकार बघितले, त्याचे अर्थ बघितले. म्हणजे या सगळ्या बेसिक बाजू बघितल्यानंतर वेळ होते मित्रांनो, याच्यावर परीक्षेला काही प्रश्न आलेत का? कारण परीक्षेला आलेले प्रश्न मी नंतरच्या टप्प्यावर सगळे घेणारच आहे, पण मुद्दा ज्यावेळेला आपण शिकतो त्यावेळेला आपल्याला कळतं की बाबा परीक्षेला काही आलंय का. मित्रांनो बघा प्रश्न काय दिसतोय, अगदी लेटेस्टचा प्रश्न आपण चर्चेला घेतलेला आहे. प्रश्न तुमच्या सोबत आहे. TCS वनरक्षक 2023चा प्रश्न, आत्ताची झालेली एक्झाम, त्यामध्ये TCS पॅटर्न वरती आत्ता जे आपण शिकलो त्या संदर्भातला मित्रांनो हा प्रश्न आहे. तुमच्या प्रश्न लगेच लक्षात येईल. काय म्हटलंय बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक इफ नो वर्ड इज नीडेड इन द ब्लँक सिलेक्ट नो वर्ड. म्हणजे या ठिकाणी नो वर्ड दिलेला आहे, ॲन दिलेला आहे, अ दिलेला आहे आणि डी चा ऑप्शन दिलेला आहे तो म्हणजे द. मित्रांनो खूप सोपे प्रश्न असतात, म्हणजे कंटेंट ओरिएंटेड आपण शिकायला चालू केलेलं आहे. ज्या वेळेला मी तुम्हाला घटक शिकवतोय तर त्याच्यानंतर तुम्हाला आलेले लगेच मी तुम्हाला ते प्रश्न दाखवायला लागलेलो आहे. बघा कशा पद्धतीने इथं तुम्ही या प्रश्नाकडे बघू शकता. लेटेस्ट प्रश्न आहे. या ठिकाणी तुम्हाला गाळलेली जागा भरायची आहे. एक्सरे डन, एक्सरे, एक्स ए न सुरुवात होते मित्रांनो, हे ओवेल आहे आणि ज्यावेळेला ओवेल साऊंड असतो त्यावेळेला आपल्याला काय वापरायचं आहे, ॲन वापरायचं आहे. म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न, एखाद्या नामाची सुरुवात ज्यावेळेला ओव्हल साऊंड न होते त्यावेळेला त्याच्या पाठीमागे ॲन वापरायचा आहे. हा प्रश्न होता TCS वनरक्षक 2023 करता. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की घटक शिकत असताना आपण ज्यावेळेला चर्चेला सुरुवात करतो त्यावेळेला चर्चेतून परीक्षेला कसे प्रश्न आलेत हे कळणं खूप गरजेची गोष्ट. या ठिकाणी मित्रांनो मी तसंच म्हटलेलं आहे. बघा या ठिकाणी TCS वनरक्षक 2023चाच प्रश्न पुन्हा एकदा मी चर्चेला घेतलेला आहे. तशाच पद्धतीचा प्रश्न, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स इफ नो वर्ड इज नीडेड इन द ब्लँक सिलेक्ट नो वर्ड. दोन ठिकाणी मित्रांनो तुम्हाला आर्टिकल्स भरायचे आहेत. कॉमन प्रश्न आहे बघा, या ठिकाणी तुम्हाला आर्टिकल भरायचा आहे. या ठिकाणी म्हटलंय चिल्ड्रन, या ठिकाणी म्हटलंय रिव्हर. आता चिल्ड्रन हा जो शब्द आहे, कोणता शब्द आहे, चिल्ड्रन हा शब्द. तर चिल्ड्रन हा शब्द मित्रांनो सिंग्युलर का प्लुरल? चाइल्ड हे सिंग्युलर आहे आणि चिल्ड्रन हे प्लुरल आहे. ज्या अर्थी हा शब्द प्लुरल आहे त्या अर्थी एकच ऑप्शन येतो, तो म्हणजे त्या ठिकाणी द वापरायला पाहिजे. म्हणून मगाशी मी नियम तुम्हाला शिकवला होता की द चा वापर हा सिंग्युलर किंवा प्लुरल नामांसाठी केला जातो. आणखी ॲन चा वापर फक्त आणि फक्त सिंग्युलर नामांसाठी केला जातो. चिल्ड्रन हे प्लुरल आहे म्हणजे पहिल्या ठिकाणी द पाहिजे, तर हे दोन्ही पर्याय तुमचे निघून गेले. इथं तुम्हाला कळतंय का बघा, राईट. हे दोन पर्याय मी काढून टाकले. किती सोपा प्रश्न आहे बघा. या ठिकाणी रिव्हर म्हटलंय, रिव्हर र न उच्चार व्हावा लागलाय. रिव्हर र हे वोवेल साऊंड आहे का कन्सोनंट आहे? मित्रांनो हे आहे कन्सोनंट, आणि कन्सोनंट असल्यामुळे सिंग्युलर काउंटेबल कॉमन नाउन असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी ॲन वापरता येईल का? या ठिकाणी ॲन वापरता येणार नाही. याचं कारण हा काय वोवेल साऊंड नाही, हा कन्सोनंट साऊंड आहे. त्यामुळे ॲनचा पर्याय आपला निघून गेला. दोन्ही ठिकाणी उत्तर मित्रांनो आलं द आणखी द. अशा पद्धतीचे प्रश्न मित्रांनो आपण बघायला चालू करणं खूप गरजेची गोष्ट आहे. रिसेंटचे आलेले प्रश्न कशा पद्धतीने सोडवता येतील या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण या कोर्सच्या माध्यमातून करत जाणार आहोत. अगदी लेटेस्टचे प्रश्न सुद्धा आपण चर्चेला घेणार आहोत. आपल्याला इथं दिसतं परीक्षेला आलेला प्रश्न बघा.
म्हणजे जे जे मुद्दे आपण शिकत जातोय त्या संदर्भात आपण बोलायला सुरुवात केली. टॅक्स असिस्टंट मेन्स 2017चा प्रश्न, जे आत्ताचे मुद्दे मी बोललो त्याच्यावर परीक्षेला आलेला प्रश्न बघा. या ठिकाणी म्हटलंय ही वॉज डॅश ऑनेस्ट मॅन. ऑनेस्ट आलंय का हो? ऑनेस्ट मॅन आलंय का? नाउन सिंग्युलर आहे या ठिकाणी. ऑनेस्ट सारखा उच्चार. ओके, हे व्यंजन आहे का स्वर आहे? स्वर आहे, म्हणजे पहिल्या ठिकाणी ऍन यायला पाहिजे. हे तर मला कळालं, म्हणजे नियम आपला लागू झाला. उच्चार स्वरासारखा आहे या ठिकाणी ऍन यायला पाहिजे. ही वॉज अन ऑनेस्ट मॅन बट डॅश पीपल. पीपल हा शब्द घ्या. पीपल हा शब्द सिंग्युलर का प्ल्युरल? तर प्ल्युरल आहे. प्ल्युरल असेल तर अ किंवा ऍन वापरायचंच नाही आहे, द वापरायचं आहे, म्हणजे जे आपण शिकलो ते उपयोगाला आलं. पीपल हा शब्द प्ल्युरल आहे, म्हणजे या ठिकाणी बघा इथं दिलेलं आहे बघा, हे द दिलंय, इथं अ दिलंय, हे येणारच नाही का? अ हे सिंग्युलर नामाच्या पाठीमागे वापरतात. पीपल हे प्ल्युरल आहे, या ठिकाणी द दिलंय, चुकीचं आहे. उच्चार स्वरासारखा मित्रांनो ऍन आणखी द. टॅक्स असिस्टंट मेन्स 2017चा प्रश्न. जे आपण शिकतो ते मित्रांनो परीक्षेसाठी कसं लागू होतं याची सुद्धा आपण चर्चा करत जाणार आहोत. आलेले सगळे प्रश्न मी नंतरच्या टप्प्यावर तुमच्याशी शेअर करणारच आहे, पण मुद्दा जेव्हा मी एक्सप्लेन करतो त्याच्यानंतर त्याचा परीक्षेला कसा उपयोग होतो हे आपल्याला बघावं लागेल. आणि हे मी मित्रांनो तुम्हाला दाखवा लागलोय. हे सगळे प्रश्न नंतरच्या टप्प्यावर आणखी डिस्कस करणारच आहे, पण मुद्दा आपल्याला कळावा, त्याचं गांभीर्य आपल्याला लक्षात यावं, म्हणून या सगळ्या गोष्टी मित्रांनो मी तुम्हाला दाखवा लागलोय. कळतंय का? बघा, अशा पद्धतीनं जेव्हा आपण हा कोर्स करत जाऊ आपल्याला अडचण येणार नाही. अशा पद्धतीनं प्रत्येक मुद्द्यावर आलेले प्रश्न आपण बघत जाऊ, आपल्याला अडचण येणार नाही. म्हणून टॉपिक जेव्हा शिकवत असतो, कंटेंट जेव्हा मी शिकवत असतो, तेव्हा एखादा कंटेंट मांडल्यानंतर परीक्षेला काय आलेला आहे त्या संदर्भात आपण विचार कसा करू शकतो, हा विचार होणं खूप गरजेची गोष्ट आहे. म्हणून हे सगळे प्रश्न लगेच मी तुम्हाला खाली दाखवत जातोय. याचं कारण हे की त्याचं गांभीर्य तुमच्या लक्षात येतं की बाबा हा मुद्दा आपल्याला शिकायला हवा. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो. पुढच्या टप्प्यावर त्याच मुद्द्यावर कसे प्रश्न विचारलेत बघा. हा प्रश्न विचारात घ्या. तर हा प्रश्न विचारात घेतला तर बघा, आय होप टू गो टू डॅश युनिव्हर्सिटी. मगाशीच बोललो होतो बघा, युनिव्हर्सिटीच्या पाठीमागं अ यायला पाहिजे, कारण इथं उच्चार कशासारखा व्हावा लागलाय? य सारखा व्हावा लागलाय. ASO मेन्स 2016चा प्रश्न आहे, 2016चा प्रश्न. मित्रांनो काय उत्तर द्याल? ऍन तर येणारच नाही, 100% येणार नाही, उच्चारच नाही या स्वरासारखा. ओके, बोललो होतो अ यायला पाहिजे. या ठिकाणी मित्रांनो तुमचं उत्तर येणार आहे ते म्हणजे 2 नंबर. म्हणजे जे मुद्दे आपण शिकलो ते मुद्दे इथं या ठिकाणी दिसायला चालू होतात. कंटेंट ओरिएंटेड आपण या सगळ्या गोष्टी मित्रांनो आपल्या कोर्समध्ये बघत जाणार आहोत. कारण एखादा मुद्दा शिकल्यानंतर तो परीक्षेला कसा लागू केला जातो हे ज्यावेळा आपल्याला कळतं त्यावेळा शिकण्याची गंमत आपल्याला कळायला चालू होते. कर सहाय्यक 2014चा प्रश्न विचारात घ्या. कर सहाय्यक 2014चा मित्रांनो प्रश्न कसा आहे बघा. आय परचेस्ड वन वे तिकीट फ्रॉम मिरज टू मुंबई नाव. आता इथं बघितल्यानंतर मित्रांनो आपल्याला कळतं का बघा, कर सहाय्यकचा प्रश्न उच्चार कसा व्हावा लागलाय? वन वे तिकीट. व ओ हा शब्द जर बघितला तर हा स्वर आहे, पण उच्चार व न व्हायला लागला. व हे स्वर आहे का व्यंजन? व्यंजन आहे. म्हणजे अक्षर महत्वाचं नसून आवाज महत्वाचा आहे. अ किंवा ऍनच्या बाबतीत मित्रांनो मी पुन्हा एकदा सांगेन की अक्षर महत्वाचे नसून आवाज महत्वाचा असतो. त्या साऊंडचा त्या नामाचा नेमका आवाज कसा यायला लागलाय सुरुवातीचा हे महत्वाचं. हे ओ जर म्हणाल तर हे ओ स्वर आहे, पण उच्चार मात्र व सारखा व्हायला लागला. या ठिकाणी अ यायला पाहिजे. बघा, आय परचेस्ड अ वन वे तिकीट फ्रॉम मिरज टू मुंबई. कर सहाय्यक 2014चा प्रश्न. मित्रांनो अशा पद्धतीची उदाहरणं म्हणजे जे आपण मगाशी शिकलो, जे आपण मगाशी बघितलं ते इथं यायला चालू झालेलं आहे. हे आपल्याला कळतं की अशा पद्धतीचे प्रश्न मित्रांनो आपल्याला कळायला चालू होतात. बघा, डिपार्टमेंटल PSI 2012चा प्रश्न घ्या. सेम त्याच मुद्द्यावर प्रश्न. देर इज डॅश आर्ली बस सर्व्हिस टू माय नेटिव्ह प्लेस. आर्ली. ओके, आन उच्चार व्हायला लागलाय, यच आलेला आहे, पण उच्चार मात्र स्वरासारखा आहे. आर्ली उच्चार स्वरासारखा आहे. स्वरासारखा उच्चार असेल तर आपल्याला काय वापरावं लागेल मित्रांनो? ऍन वापरावं लागेल. देर इज अन आर्ली बस सर्व्हिस टू माय नेटिव्ह प्लेस. मित्रांनो प्रत्येक मुद्द्यावरचा कंटेंट अशा पद्धतीने आपण शिकत जाणार आहोत.
कंटेंट बघितल्यानंतर त्याचे परीक्षा सगळे प्रश्न मित्रांनो आपण बघत जाणार आहोत. तलाठ्याला आलेले प्रश्न कसे असतात, वनरक्षकला आलेले प्रश्न कसे असतात, DVDTला आलेले प्रश्न कसे असतात, सगळ्या गोष्टींची चर्चा मित्रांनो आपण करत जाणार आहोत. या सगळ्या संदर्भातल्या प्रश्नांची चर्चा पुढच्या एपिसोडमध्ये तुम्हाला होताना दिसेल. त्याची तुम्हाला PYQ दिसेल. जवळजवळ 200 प्रश्नांची चर्चा मित्रांनो आर्टिकल्सवरच्या आपण करणार आहोत. त्याच्यामध्ये राज्यसेवेपासून सगळे प्रश्न आपल्याला बघायला मिळतील. ही सगळी चर्चा आपण करणार आहोत. पण मुद्दा आता मांडलेला असल्यामुळं त्या मुद्द्यावर कसे प्रश्न आले त्यासाठी मी अगदी थोडक्यात उदाहरण घ्यायला लागलोय, जेणेकरून त्या मुद्द्याचं गांभीर्य तुम्हाला कळावं. या ठिकाणी म्हटले सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक TCS वनरक्षक 2023. यू विल हॅव टू वेट फॉर सनसेट डॅश आर टू सी इट. आता मित्रांनो उच्चार जर बघितला, बोललो होतो तुम्हाला याचा उच्चार होतो आर. याचा उच्चार काय होतो आर. आणि ते कॉन्सोनंट आहे का वोवेल? वोवेल साऊंड आहे मित्रांनो. या ठिकाणी आपल्याला यायला काय हवं सांगा? ॲन यायला हवं. अशा पद्धतीचे प्रश्न मित्रांनो, म्हणजे आपण जो घटक शिकलो त्या घटकावरचा हा मित्रांनो आलेला प्रश्न सध्याच्या परीक्षेला TCS वनरक्षकला आलेला प्रश्न. एवढंच नव्हे तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला असं दिसतं की या ठिकाणी कंबाईन 2019ला आलेला प्रश्न, कंबाईन 2019 करता मित्रांनो आलेला प्रश्न आहे. प्रश्न कसा विचारलाय बघा, प्रश्नाचं स्वरूप बघा. फिल इन द ब्लँक्स विथ अ ऑर ॲन. अ किंवा ॲन वापरायचं आहे. आता ह्या शब्दाचे उच्चार आपल्याला माहिती पाहिजेत. या ठिकाणी बघा याच्या पाठीमागे युनिव्हर्सल, या ठिकाणी य आलं म्हणजे या ठिकाणी अ असायला हवं. युनिव्हर्सल य आलं. ओके. हा कॉन्सोनंट साऊंड आहे का वोवेल? कॉन्सोनंट साऊंड अ पाहिजे, अ आलं. इथं बघा युकॅलिप्टस, इथं उच्चार कसा होतोय? युकॅलिप्टस. परत अ पाहिजे कारण युकॅलिप्टस ट्री. निलगिरीच्या झाडाला म्हटलं तर युकॅलिप्टस हा शब्द बायोलॉजिकल आपल्याला माहिती पाहिजे. युकॅलिप्टस ट्री यू न सुरुवात, परत अ आलं. 2019चा प्रश्न मित्रांनो लेटेस्ट म्हणून सांगायला लागलोय की आपण या सगळ्या गोष्टींची चर्चा करायला लागलोय. युनेस्को, परत बघा यू न सुरुवात झाली. हे ओव्हल आहे का कॉन्सोनंट? कॉन्सोनंट आहे. परत अ पाहिजे. म्हणजे आपल्याला मित्रांनो कळालो तिन्ही ठिकाणी इथं सुरुवात होताना कॉन्सोनंट न होते, म्हणजे तिन्ही ठिकाणी अ पाहिजे. 2 नंबरचा पर्याय बरोबर. अशा पद्धतीचे प्रश्न मित्रांनो विचारले जातात.